डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या विजय शहरामध्ये आज आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक एवढे पदाधिकारी आहेत लोक म्हणतात सांगली शिवसेना कुठे विद्यामध्ये एवढे तुम्ही एवढे जमा करून दाखवा काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी काही नसताना कुठली हातात सत्ता नसताना ते कारखान्याचे कामगार आणून हॉल भरत नाही आपण बरोबर का एक तर हा चंद्रहार पाटील यांचं गाव आहे ते विद्याचे खानापूर तालुका दुष्काळ उपेक्षित कोणाचं लक्ष नाही कोण आमदार झाले कोण मंत्री झाले ते काय करतात ते कुठल्या पक्षात आहेत ते पक्ष सोडून कुठे जाऊन शेण खातात काय करतात पण आज प्रथमच या खानापूर तालुक्याला जसं यांनी सांगितलं ते खरं आहे लोकसभेची उमेदवारी ती सुद्धा शिवसेनेसारख्या पक्षाला महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आहे सांगलीमध्ये अनेक मोठे नेते होऊन गेले अनेक क्रांतिकारक झाले वसंतदादा पाटलांसारखे राजकारणातले सरकार क्षेत्रातले मोठे नेते झाले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले पक्षात त्यानंतर सांगली ही कुणाची तरी राजकीय मक्तेदारी होण्याची अमित वाळव्यात अमित वेगळे मग सांगलीच्या पलीकडे काय पलीकडे अजून कोणी काय वेगळं म्हणजे आम्ही आमचं सांभाळ एक प्रकारची जुळवून घेऊ पक्ष वगैरे विचार वगैरे सगळं नंतर आधी आमची दुकानं टिकली पाहिजे आमचे धंदे आमची घराणी हे सगळं टिकलं तर लोकशाही टिकली लोकशाहीची व्याख्या त्यांची असे का आम्ही टिकलो सगळे आमची घराणी टिकली आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी मिळाली नाही ती आपल्याला लोकशाही एखाद्या सामान्य माणसाला शेतकऱ्याच्या मुलाला सांगलीचं नाव देशात उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूला एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला एखाद्या पक्षानं किंवा एखाद्या इकडल्या नेत्याने कधी पुढे केलंय का मला सांगा अजिबात आणि हे काम कोण करतं महाराष्ट्रामध्ये तर ते काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि शिवसेना आपल्यातला सामान्य माणूस हाच आपला नेता हाच आपला लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री आणि म्हणून चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीतून मिरजेतून जाहीर केली तेव्हा अनेकांच्या पायाच्या सतरंजा अरे हे कसं काय होऊ शकतं सांगली हे कसं काय होऊ शकतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये की सामान्यातला सामान्य माणूस ज्याच्या मागे साखर कारखाना नाही सूत गिरडा नाही
शैक्षणिक संस्थांचं जाळं नाही, पैसे नाही, अशा माणसाला शिवसेनेनं लोकसभेची उमेदवारी दिली. आपल्याला कोणाची तरी मक्तेदारी संपुष्टात यायची भीती निर्माण झाली आणि त्या भीतीतून आज विशिष्ट लोक ते चंद्रहार पाटील यांच्या विरुद्ध भूमिका घेताना मला दिसतात. त्यांनी त्याची भूमिका घ्यायला पाहिजे, लोकांसमोर ते उघडे पडले पाहिजे. मला खात्री आहे सांगलीतली 99% जनता जी आहे त्यांना शिवसेनेच्या या भूमिकेचा निर्णय भूमिका पटलेली आहे की सामान्य माणसाला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्याला पुढे आणलंय. ते 2% जे आहेत त्यांनी विरोध करायलाच पाहिजे आपल्याला. कारण जरी लढाई उद्या होणार असेल तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आणि शिवसेनेचे तेच वैशिष्ट्य. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, त्याने सांगलीची मान प्रतिष्ठा वाढवली, इतर नेत्यांनी प्रतिष्ठा वाढवली. ती बँकेची कर्ज बुडवून, शेतकऱ्यांची कर्ज, शेतकऱ्यांची बिलं थकवून, हे त्यांचं क्वालिफिकेशन. सामान्य जनतेची कामं न करणं, त्यांना न भेटणं, वर्षानुवर्ष निवडणूक आल्या की त्यांचा सूर्य उगवतो. काही देश असे आहेत जगामध्ये जिथे 5-5, 6-6 महिने सूर्य उगवत नाही जास्त, आणि मग तो सूर्य उगवलेला पाहण्यासाठी भारत सारख्या देशामध्ये लोक रस्त्यावर येतात सूर्य उगवतो. तसं या सांगलीमध्ये असतं. तिकडे खासदार दिसत नाही, तिकडे खासदाराचे उमेदवार दिसत नाही. चंद्रहार रोज दिसतो, त्याचं नावच चंद्रहार, रोज उगवतो. चंद्रहार तो उगवतो. शिवसेनेचा प्रखर सूर्य आहे आणि हा चंद्र सांगलीमध्ये मिळाला. त्याच्यामुळे जनतेच्या मनात कोणताही संभ्रम नाही. तुमच्या मनात आहे संभ्रम निर्माण केला आणि मला सारखं वाटतं याच्या मागे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचं कारस्थान असं. त्यांचा जो खासदार इकडे आहे तो सारखा असा आता मला पाठवू नका. नाही तरी तुम्ही त्याला 2दा पाठवलं. आता नाही, आता ते नाही म्हणतात ऐकायचं. आता नाही, आता आम्ही नाही म्हणतो. आता हा चंद्रहार जो आहे हा दिल्लीच्या गळ्यात पडला पाहिजे. काय काम केलं 10 वर्षात त्यांनी सांगावं नाही. मगाशी आपण म्हणालात कधी तोंड उघडलं का पार्लमेंटला रेकॉर्ड असतो पार्लमेंट. सांगलीचे कोणते प्रश्न, पाण्याचा प्रश्न असतो, दुष्काळाचा प्रश्न आहे, हे मोठे मोठे आकडे सांगतात. त्याचे वाचन नाही. एवढे आणले 2000 कोटी, तिथून आणले 3000 कोटी, 4000 कोटी, हे आकडे आणतात कुठून? हे आकडे लावतात कुठून? आता सांगलीचा आकडा शिवसेनाच लावणार. एक नंबरचे खोटाडे लोक भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदी हे त्या सगळ्या खोटाड्या लोकांचे सरदार आहेत. माणसानं किती खोटं बोलावं? एक माणूस सतत 10 वर्ष खोटं बोलतो. चंद्रहार तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला. जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली, कोण जास्त फेकतोय, कोण जास्त फेकतोय, तर या फेकाफेकीच्या खेळाला ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का, यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे.
आणि जर तसा प्रस्ताव मंजूर झाला तर आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानाला माजी होते ते एखादं सुवर्ण पदक आपल्याला देतात तर या फेकाफेकीच्या खेळाचा सुद्धा आपण व्यवहार केला पाहिजे. 10 वर्ष एक माणूस इतक्या जलद गतीने खोटं बोलतो, इतका फास्ट कोणाला शक्य. आता ते वरचे खोटे बोलतात म्हणून सांगलीतलं खोटं बोलतात. आता सांगलीतल्या भाजपवाले खोटं बोलायला लागले म्हणून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे इकडे आमचे मित्र पक्षाचे लोक खोटं बोलायला लागले. असं हे व्हायरस आणि व्हायरल होतात. सांगलीची जागा गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसकडे नाही. इथे पत्रकार मंडळी बसलेली आहे, ते मान हलवत आहेत. बरोबर बोलतोय ना मी. 2014ला इथे काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू होते आणि आम्हाला ते अत्यंत वाईट वाटतं. त्या सांगलीमध्ये दादांच्या वारसदाराचा दादांचा नातवाचा पराभव होतो कसा. तेव्हा जरी त्या भाजपच्या टिकला असला तरी दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ. 2019 साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेला नाही. लढलाय का? नाही. स्वाभिमानी. जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या केडरची एवढी चिंता होती तर तुम्ही 2019 साली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे होती. तुम्ही ते लढला नाही आणि आपला दुसऱ्या पक्षाच्या तुम्ही तिथे पराभूत झालेला. जर 10 वर्ष आपला तिथे संबंध नाही, आमची अशी भूमिका आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं वारं वाहत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं झळाळून निघालेलं आहे. संघर्ष, स्वाभिमान. सांगलीमध्ये शिवसेनेनं कधी लोकसभा लढली नाही. जरी खरं असलं तरी जनतेला कधीतरी इथे शिवसेनेला मतदान करावं असं वाटतंय मोठ्या संख्येनं. मग ही संधी यावेळेला आम्हाला मिळू द्या. तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, या वेळेला आम्ही लढू. ही एक स्पष्ट भूमिका आहे. सांगलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी उभे राहतात. आज या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील तर उद्धव ठाकरे यांच्या मागे या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानतात, आपला कुटुंब प्रमुख. तुम्ही सांगू शकता तुमचा कोणता नेता आहे की ज्याला तुम्ही कुटुंब प्रमुख इकडली सांगलीकर मानायला लागलाय? नाही. पण हटवाजीपणा करायचा, काहीतरी कार्या करायच्या. मला गंमत वाटते. विशाल पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्याला संधी मिळेल ती आम्ही मिळवून देऊ असं आम्ही वारंवार सांगतो. त्यांचं फार गमतीशीर भाषण मला असे ऐकतात की माझ्या विश्वजित कदम हे पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलोय. ते विमान माझ्या कुठे उतरवतील म्हणजे मी उतरायला तयार आहे. आपण काँग्रेस पक्षाचे वसंतदादा पाटलांचे वारसदार, तुमचं विमान भरकटलेलं चालेल का? आपण काय बोलतो? खरं म्हणजे 2019 साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं, ते टेक ऑफ झालं नाही, ते तुम्ही भरकटलेलं दिसली. तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही, तुम्ही घ्यायलाच पाहिजे होती किंवा घरी बसायला. 5 वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी. तर तुमच्याकडे काय होते? अचानक तेव्हा आम्ही जमिनीची मशागत करतोय महाराष्ट्रामध्ये. अभिमान, अस्मिता, मराठी माणूस, महाराष्ट्राचं अखंड यासाठी आपण संघर्ष करतो. जनता आपल्या पाठीशी यायची आम्हाला. भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्र तोडण्याचं, भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्रासह देशामध्ये दंगली घडवायचं.
भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जाती जातीत भांडण लावायचं आणि हा महाराष्ट्र बिबळा करायचा. अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे लढण्यासाठी आणि म्हणून त्यांनी आमचा पक्ष फोडला. जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही, तोडता येणार नाही, ही त्या दोन गुजराती व्यापाऱ्यांची भीती होती. हा महाराष्ट्र लुटता येणार नाही तोपर्यंत तिथे शिवसेना, म्हणून त्यांनी आधी शिवसेना पक्ष फोडला. तरी आम्ही आज उभे आहोत, तरी आम्ही आज उभे आहोत आणि आमच्या पायावर उभे आहोत, कोणत्या फुग्यावर उभे नाही. हे सांगलीकरांना पटणार. आपको क्या लगता है चंद्रहार जीतेगा ना? चंद्रहार जिंकेल ना? 110%. मी तिथे जाईन, तिथे मला हेच आश्वासन आणि हेच वचन मिळतं. तुम्ही 10-5 कारखानदार या देश जिल्ह्याचं राजकारण नाही ठरवू शकत. 5-10 पैसेवाले आले, बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार, विधानसभेत कोण जाणार, मार्केट कमिटीवरती कोण जाणार, याच्यावर कोण जाणार नाही. ही लोकशाही नाही. शिवसेनेला विरोध यासाठी होतोय, एकदा ही सामान्य माणसांची फौज येथे घुसली तर आपली दुकानं बंद झाली. या भीतीपोटी शिवसेनेला विरोध होतो. पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी प्रचाराला यावं. ते कोणाचा प्रचार करणार? मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय की मी 12 तारखेला अपक्ष म्हणून अर्ज, मोदी त्यांच्या प्रचाराला येणार आहे. पण जोपर्यंत तो उमेदवार फिरण्यात राहत नाही तोपर्यंत सध्याच्या त्यांच्या खासदाराला काही. पण किती बंडखोरी करा, या जनतेनं त्यांना बंडखोरी केली. ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार. तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी, तुम्ही डबल इंजिनवाले असाल, आम्ही डबल महाराष्ट्र केसरीवाले असाल. डबल इंजिनला आमच्या डबल महाराष्ट्र केसरी भारी. म्हणून या विट्याच्या जनतेला मी सांगेन, हे चंद्रहारचं होम पिच, जसं आम्ही म्हणतो सचिन तेंडुलकरचं होम पिच कुठलं? मुंबई वानखेडे, तिकडे त्यांनी सेंचुरी मारलीच पाहिजे. सुनील गावस्करने मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे, बरोबर. फायनल क्रिकेटची मॅच आपण मुंबईत जिंकतो, गुजरातला गेली फायनल, वर्ल्ड कप हारून गेलो. असा दळबद्री नेहमी देशाची का वर्ल्ड कप जो का असतो क्रिकेटचा मी कधी बघत नाही, पण तो मुंबईला होतो आणि आपण जिंकतो. या वेळेला व्यापाऱ्यांनी मिटिंग सेटिंग करायला गुजरातला घेऊन गेले मॅच आणि ठरवून हरवलं. हजारो कोटी रुपयाचा सट्टा लावला आणि ठरवून भारताला हरवलं. हे त्यांचंच कार्प इथे खासदार म्हणून. या लोकांना परत, या सट्टेबाजांना ज्यांनी देशाचा सट्टा बाजार केलेला, त्यांना परत निवडून द्यायचं नाही, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली. आता ती काळ्या दगडावरती उमेदवार आहेत आणि राहतील. ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्याने आताच घ्यावी. आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय. आम्ही जिंकून दाखवू. सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बऱ्याला बऱ्या
आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह नाही. आम्ही लढणारे लोक, आम्ही लढून जिंकणारे लोक, आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही. आम्ही मैदानात लढणारे लोक, आम्ही कारस्थानं करून जिंकणारे लोक नाही. आणि आम्ही जिंकलो आणि जगहार मोठ्या फरकाने जिंकलो. पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर, तिथून त्याला सगळ्यात मोठं मताधिक्य मिळालं पाहिजे ते सांगण्यासाठी मी आलोय आणि आपण ते करा. सन्माननीय संजयजी राऊत साहेब, त्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलो. ते चंद्रहार दादा पाटील, शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय छायाताई शिंदे, व्यासपीठावर उपस्थित आमचे दोन्ही जिल्हा संघटक, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा संघटिका सन्माननीय मेघनाताई हिंगमिरे आणि आपण सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खर तर लोकसभेची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी मिरजेच्या विराट आणि विशाल सभेमध्ये जाहीर केली आणि तुमच्या आमच्यावर जबाबदारीचं ओझ हे अधिक ताकदीनं त्या ठिकाणी वाढलं. सांगली जिल्ह्यामध्ये नेहमी आम्हाला साहेब महायुतीचा प्रचार करायला लागायचा. ज्यांना 25 वर्ष आम्ही आमच्या खांद्यावर घेतलं, ज्यांना सलग 10 वर्ष आमच्या शिवसैनिकांना घरची भाकरी खाऊन खासदार केलं, त्याच भारतीय जनता पार्टीनं आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचा पक्ष फोडला. ही वेदना साहेब सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आज आघात करते. शिवसेना हा पक्ष कधी प्रस्थापित पक्ष नाही. शिवसेना हा विचारधारेला महत्व देणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये रिक्षावाला आमदार झालाय, मुरुड समाजाच्या चंद्रकांत खैरे 5 वेळा खासदार झाला, एक पानपट्टीवाला आमदार झाला, मंत्री झाला. रिक्षावाल्याला साहेब आपण आमदार केलं, मुख्यमंत्री केलं. म्हणजे शिवसैनिक ते मुख्यमंत्री, ही कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी म्हणजे तिचं नाव शिवसेना. आणि हे भारतीय जनता पार्टीला सुद्धा माहिती आहे. साहेब, हे देशाचं दुर्दैव आहे की व्यापाऱ्याच्या हातात राज्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे व्यापारी हा स्वतःच्या फायद्याच्या पलीकडे कधीच पाहत नाही. या देशामध्ये फक्त 4 लोक सुखी आहेत, 2 विकणारी आणि 2 विकत घेणारी, आणि 4ही गुजराती आहेत. त्यामुळे भलं फक्त गुजरातचं चालू आहे आणि वाटोळ फक्त महाराष्ट्राचं चालू आहे. हे जाणतं भक्ताला कळलं. स्वाभिमानाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ज्याला कळलं, तो आज प्रत्येक कार्यकर्ता शिवसेनेच्या पाठीशी साहेब ठामपणे उभा आहे. आपल्याला आठवत असेल साहेब, आपला धावता दौरा विट्यामध्ये होता. विट्याच्या चौकामध्ये साहेब एखाद्या मुख्यमंत्र्याला सुद्धा कधी गर्दी जमली नाही. एवढी गर्दी आपल्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमली होती. हे प्रेम
मनामध्ये आज लोकांच्या हृदयामध्ये शिवसेनेविषयी बसलेले असेल. नेहमी राजकारणामध्ये सांगितलं जातं, मोठमोठे नेते मोठमोठ्या सभामधून भाषण साहेब ठोकतात की सर्वसामान्य तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी राजकारणात आलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला शिवसेनेनं सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला चंद्रहारला ज्यावेळी उमेदवारी दिली, त्यावेळेला राज्यकर्त्यांनी ज्यांनी मोठी मोठी भाषणं केली त्यांच्या पोटामध्ये पोटळ उठला. आणि मग कोण कुणाचा नातू, कोण कुणाचा पोरगा, कोण कुणाचा वारसदार, वारसदाराच्या पालख्या व्हायसाठी सांगली जिल्ह्याची जनता नाही, इथं शेतकऱ्याच्या पोराला खासदार करण्यासाठी जनता आहे. आम्ही साहेब खूप सहन केलं, निमंत्रण दिलं तर फोन उचलायचा नाही, फोन उचलला तर पीए जवळ द्यायचा आणि जाहीर टीव्ही समोर सांगायचं आम्हाला निमंत्रण दिलं नाही, आम्ही बहिष्कार करतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. साहेब यांनी भारतीय जनता पार्टीची सुपारी घेतली, आता सांगायचं का सांगली जिल्हा वेळा राहिलेला नाही, त्या सगळ्या जनतेला माहित आहे. अरे तुम्ही जेवढं आता आक्रमक झाला तेवढं 2019 ला आक्रमक झाला असता तर त्याच वेळेला या विशांतदादा पाटील हा त्याच वेळेला खासदार झाला असता आणि पुन्हा तुम्हाला दिल्लीच्या चक्रा माराव्या लागल्या नसत्या. ही सुद्धा साहेब वस्तुस्थिती आहे. कुणी पाटला विचार पाटलांना, हे सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे. आणि आता फार उडबडवून छाती बडवून मी किती वसंतदादाच्या घराण्याची एकनिष्ठ आहे, मी किती त्यांच्या प्रेमात आहे, मी किती काँग्रेसला न्याय देऊ शकतो, ही भूमिका दाखवण्याचं काम आज त्या ठिकाणी एक मोठा नेता करतोय साहेब काँग्रेसचा. देशातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा या भूमिकेला त्या ठिकाणी गांभीर्याने घेतला पाहिजे. महाविकास आघाडी कशाला म्हणतात, आम्हाला तुम्ही शिकवता, आमचे सरपंच एवढे आहेत, आमचे जिल्हा परिषद सदस्य एवढे आहेत, आमचे आमदार एवढे, आमचे खासदार एवढे, एवढं सगळं तुमचं आहे तर महाराष्ट्रात भोपळा सुद्धा तुम्हाला गेल्या का फुटला नाही, याचं सुद्धा आत्मचिंतन त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. आज भाजप हा शत्रू राहिलेला नाही साहेब, आपला मित्र पक्षात आपला शत्रू होऊ पाहतोय, हे साहेब आपलं दुर्दैव. हा शेतकऱ्याचा पोरगा खासदार होतोय आणि हा जर खासदार झाला तर कायमस्वरूपी सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार होईल ही भीती त्यांच्या मनामध्ये बसली आणि म्हणून त्या ठिकाणी भूमिका. पण सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने ठरवले, आम्हाला काही वेळेला आमचे पत्रकार विचारतात, म्हणजे जे काँग्रेसचे नेते विचारतात ते काही वेळेला पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात, तुमच्या सांगली जिल्ह्यात हाय काय. पण मी त्यांना एकच नेहमी सांगत असतो, 2014ला भारतीय जनता पार्टीचं सांगली जिल्ह्यात काय होतं सांगा ना, मोठा गोल काय होतं, भोपळा. पण ज्या वेळेला जनतेने निवडणूक हातात घेतली त्यावेळेला याच खासदाराला, निष्क्रिय खासदाराला आम्ही वाजत गाजत डोक्यावर घेऊन खासदार केलं. ते खासदार देव 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 करत होते, ते करायला सुद्धा नव्हते, माहिती ना क्रांती. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही कुठल्याही संभ्रमात राहू नका. त्या मिंद्याला उमेदवार बदलायची वेळ आली असेल, भाजपला उमेदवार बदलायची वेळ असेल, पण ठाकरे एक नाव असं आहे, एकदा शब्द दिला पुन्हा परत नाही. आणि म्हणून मातोश्रीला पवित्र मंदिर मानलं जातं. मातोश्रीला पवित्र मंदिर का मानलं जातं, तर त्या मातोश्रीमध्ये जो पाऊल ठेवेल त्याला जो शब्द मिळेल त्या शब्दामध्ये कधी बदल होत नाही. आणि म्हणून जे आज कोटी घेऊन पळून गेले 50 कोटीवाले, त्यांना आज हातपाय घासत बसायची पाळी आल्या भाजपवर. इतकी वाईट अवस्था भाजपने त्यांची करून ठेवलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगेन की वेळ आणीबाणीची आहे, लढाई तुम्हाला मला करायची आहे, संघर्ष तुम्हाला मला करायचा. निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांच्या समोर आपले सर्वांचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, समोर व्यासपीठावर बसणारे सर्वच पदाधिकारी, जास्त वेळ घेणार नाही मी, कारण मला तुम्ही रोज बघता येते मीडियामध्ये माझं काय काम चाललंय, काय करतोय मी, कशा पद्धतीने सगळं चाललंय हे सर्व तुम्ही मला जवळून ओळखताय. आज आपण ठराविक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हा
बैठक घेतलेली आहे, मेळावा पण म्हणणार नाही, बैठक आपण घेतलेली आहे, ज्या सर्व आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना आदरणीय राऊत साहेबांचं मार्गदर्शन मिळेल. काही दिवसानंतर विटा शहरात असतील, जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य दिव्य अशा सभा पार पडणारच आहेत. पण त्यापूर्वी सर्वांना आपल्याला मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने ही आज बैठक शिवसेना पदाधिकाऱ्यांची आपण इथं आयोजित केलेली आहे. साहेब, हा खानापूर तालुका पूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघाला होता. देश स्वतंत्र झाल्यापासून पहिले 35 वर्ष मला वाटते संदीपान थोरात म्हणून खासदार इथं सलग 35 वर्ष निवडून येत होते. पण आम्हाला काही ते बघायला मिळालं नाही. आमच्या आधीच्या पिढीने पण त्यांना कधी इकडे बघितलं नाही 35 वर्षात. नंतरच्या काळामध्ये 10 वर्ष रामदास आठवले या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचं. त्यानंतर मग हा मतदारसंघ साहेब सांगली लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला. आणि साहेब, देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह्या खानापूर तालुक्याला सांगली लोकसभा मतदारसंघाचं कधीही महत्वाच्या पक्षाचं तिकीट मिळालं नाही. ती तुमच्या माध्यमातून आज आम्हाला त्या तालुक्याला न्याय मिळाला. देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या खानापूर तालुक्याला ही पहिल्यांदा संधी मिळालेली आहे की लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालेलं आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी खरं माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तेवढाच विश्वास या खानापूर तालुक्यावर पण दाखवून ही जबाबदारी तुमच्या माझ्या सर्वांच्यावर दिलेली आहे. साहेब, माझं इथून 10 ते 12-13 किलोमीटर अंतरावर मुळगाव बाळावून, पण राहायला या विटे शहरामध्येच असतो मी. आपण जे आता बघून आलो तालीम, ते माझ्या जीवनातलं अतिशय महत्वाचं मोठं काम चालू आहे. ज्या लाल मातीमुळे मला आज तुमच्या समोर सर्वांच्या समोर उभा केले, त्या लाल मातीमुळे माझी की महाराष्ट्रामध्ये जी ओळख निर्माण झालेली आहे डबल महाराष्ट्र केसरी म्हणून, त्या लाल मातीसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी, नवीन मुलांसाठी ज्या मला अडचणी आल्या कुस्ती खेळत असताना त्यातली कुठलीही अडचण त्या नवीन मुलांना आली नाही पाहिजे म्हणून मी एका जागी साहेब CBSE स्कूल पासून अनेक सुविधा तिथं आपल्याला बघायला मिळतील. येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुमच्या मार्गदर्शनाखाली ते काम पूर्ण होईल. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आदरणीय राऊत साहेबांचं मार्गदर्शन सर्वांना ऐकायचंय. मी एवढं सांगेन साहेब, आज भारत देशामध्ये कुठेही आज कुस्तीचा विषय घ्यायचा झाला, कुस्तीचा प्रकार, कुस्तीच्या विषयी कुठलाही अभ्यास करायचा झाला तर त्या माणसाला हरियाणा, दिल्ली, पंजाबवरून ह्या विटे शहरातच यावं लागणार, आपल्या तालमीवरच यावं लागणार. भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा घेतली साहेब मी ह्या विट्या शेजाऱ्यांच्या भावली गावामध्येच घेतली. भारतामध्ये कधीही कुणाच्याही डोक्यात न आलेली कल्पना आर्मीसाठी रक्तदान, जय हिंद महारक्तदान यात्रा, याची सुरुवात पण ह्या विटे शहरामधून झाली. ज्यावेळी 28 वर्षानंतर मी ह्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली, त्यावेळी संपूर्ण जिल्हा साहेब मला इथंच या विटे शहरामध्ये स्वागतासाठी हजर होता. 35 वर्षानंतर ज्यावेळेस मी महाराष्ट्र केसरीची गदा दुसऱ्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ही महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली, त्यावेळी सुद्धा हा सांगली जिल्हा पूर्ण माझ्या विट्या शहरामध्ये स्वागतासाठी होता. म्हणजे ज्या वेळेस मला दाखवता येईल भारताच्या नकाशावर सांगली जिल्हा जेवढा ठळकपणे मला एकटा वैयक्तिक दाखवता येईल तो प्रयत्न मी केलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी हे पूर्ण केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये खरंतर आज आपल्या गावामध्ये मी उभा आहे. शिवसेना पक्षाने आणि आदरणीय राऊत साहेबांनी, उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो खरोखर अगदी प्रामाणिकपणे, कारण गेली 20 वर्ष झाले ह्या लाल मातीची प्रामाणिक सेवा केल्यामुळे साहेब इथपर्यंत पोहोचलो. कुठलीही मनात कुठलीही वाईट भावना न ठेवल्यामुळे आज इथपर्यंत मी तुमच्या समोर उभा आहे. येणाऱ्या काळामध्ये एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, जी जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये जी जनता मला ज्या विश्वासाने मला दिलेला पाठवणार आहे त्या प्रत्येक वचनाला मी तुमचा कटिबद्ध असेल. कुठलंही काम तुमचं सांगितलेलं आपण राहील असं कुठलीही गोष्ट मी करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, युवकांचा असेल किंवा अनेक प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आपल्या सर्वांचे घेऊन मी दिल्लीमध्ये आपल्या एक प्रतिनिधी म्हणून तिथे जाणार आहे. सर्वजण इथे जमलेला आहात लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त.
तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या मशाल चिन्हापुढं बटन दाबून प्रचंड मताने मला निवडून द्याल, हा मला एक माझा तालुका म्हणून विश्वास आहे. सर्व नेता इथं आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी लहानापासून थोरापर्यंत, गोरगरीबापासून शेतकऱ्यापर्यंत सर्वांना आनंद झाला. खऱ्या अर्थानं गोरगरिबाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेनं या जिल्ह्यामध्ये उमेदवारी देऊन केलेलं आहे. दादांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना वेगळ्या विचारामध्ये जाण्याची गरज पडली. विरोधकांना वेगळं काय वाटायला लागलं, कारण ज्या खासदारांचा गेल्या 10 वर्षामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना आधी आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे, आमचे अजून 5 वर्ष गेली तर आमचा पोरगा परत सत्तेत खासदारकी म्हणून आला पाहिजे, अशा धोरणानं या घराणीशाहीला मोडीत काढण्यासाठी आदरणीय दादांची उमेदवारी आपण घोषित केल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांना आनंद झाला आणि आम्ही पूर्णपणे ताकदीनं ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामधून कामाला लागतोय. आणि आदरणीय दादांना लीड इथून निवडून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढा आज मी या ठिकाणी